तो बिबट्या उडी मारून या ठिकाणी पळून गेलाय। काही लोक त्या ठिकाणी म्हणतात की बिबट्याला डाट लागलेला आहे, तर जाळीमध्ये जरी पकडलं तरी त्याला डाट मारून त्यानंतर वन विभागाकडून त्याला पकडलं जातं। मात्र त्याआधीच बिबट्याला प्रचंड ताकद लावत त्या जाळीमधून त्याने उडी मारून तो पळाला। तर गिरीश महाजन देखील यावेळेला इथे होते। अगदी थोडक्यात हा बिबट्या या ठिकाणाहून पळून गेलेला आहे। दोन बिबटे या ठिकाणी होते, एक नर आणि मादी असल्याचं बोललं जातंय। आणि हा गंगापूरचा हा जो परिसर आहे, हा संपूर्ण परिसर खरं तर गजबजलेला असा हा परिसर आहे। छोटे बंगलो या परिसरात आहेत, काही झाडी आहेत। तर जाळी टाकून या बिबट्याला इथे पकडण्यात देखील आलं, त्याला डाट देखील मारण्यात आला। मात्र जाळीच्या एका बाजूने उडी मारून हा बिबट्या पुन्हा एकदा पळालेला आहे। आता पुन्हा एकदा या बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न वन विभागाकडून केले जात आहेत। पुन्हा ही दृश्य पहा। तर पार्किंगच्या या परिसरामध्ये बिबट्या असावा अशी एक शक्यता आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी आता जाळी लावली आज एकदम वाट लागली। इथेच कुठेतरी बिबट्या लपून बसला असावा, कारण वरून बघणारे जे लोक आहेत ते त्यावर नजर ठेवून होते। इथून ज्या वेळेला बिबट्या पळाला आणि अगदी लोकांच्या जवळ हा बिबट्या या ठिकाणी होता, त्याला पकडण्याचा प्रयत्न इथे केला जात होता। आणि त्याच वेळेला जाळीच्या एका बाजूला हा बिबट्या इथून पळालेला आहे। तर बिबट्या असा या प्रकारे पळून गेलेला आहे आपण पाहतो। तर या जाळीमध्ये बिबट्या अडकलेला होता, मात्र डाट देखील त्याला मारण्यात आलेला आहे। स्वतः गिरीश महाजन या रेस्क्यू टीम मध्ये होते आणि कशा प्रकारे हा बिबट्या पळून गेला, या ठिकाणून पळाला आहे आपण इथे पाहतोय। एका कर्मचाऱ्यावर या बिबट्याने हल्ला केलेला आहे। जाळी लावण्यात आली होती, जाळीमध्ये अडकला देखील बिबट्या, मात्र ती बंद करत असतानाच बिबट्यानं उडी मारली वर। यामध्ये कर्मचारी जखमी देखील झालेला आहे।
तर आता पुन्हा एकदा बिबट्याला शोधण्याचं काम आता वन विभागाला करावं लागेल। अगदी आवाक्यात आलेला हा बिबट्या जो आहे तो असा उडी मारून या ठिकाणाहून पळून गेलाय। त्यामुळे आता नाशिकमध्ये ऑपरेशन बिबट्या अद्यापही सुरू आहे। जाळीमध्ये पकडल्यानंतर सुद्धा बिबट्याला डाट मारला जातो आणि त्यानंतर त्याला पकडलं जातं आणि त्याच वेळेला हा बिबट्या जाळीच्या एका बाजूने उडी मारून पळालेला आहे। एक व्यक्ती एक कर्मचारी यामध्ये जखमी झालेला आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आणण्यात आलेली होती। तर बिबट्याला पकडताना हा कर्मचारी जखमी झालाय आणि त्याला आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे। बिबट्याला जाळीच्या एका बाजूने जेव्हा उडी मारली त्यावेळेला हा कर्मचारी त्या ठिकाणी होता, त्यावर बिबट्याने उडी मारली, त्यामध्ये हा कर्मचारी जखमी झालेला आहे। तर आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये ऑपरेशन बिबट्या सुरू झालंय। ज्या भागामध्ये बिबट्या आहे त्या ठिकाणी आता जाळी लावण्यात आलेली आहे। मात्र इथे झाडी आहे, त्या झाडीमध्ये आता कुठे बिबट्या लपून बसलाय हे पाहिलं जाते। स्वतः गिरीश महाजन पुन्हा एकदा या ठिकाणी आहेत। बंगल्याच्या वर बिल्डिंगच्या वर जे लोक आहेत त्यांच्याकडनं बिबट्या कुठे आहे याची माहिती घेतली जाते। मात्र आता पुन्हा एकदा पूर्ण फिल्डिंग या ठिकाणी केली जाते। इथे आपण पाहतो पुन्हा एकदा गिरीश महाजन या रेस्क्यू टीम मध्ये त्यांच्या सोबत फक्त आढावाच नाही तर ते स्वतः देखील बिबट्याला पकडण्यासाठी टीम सोबत इथे आहे। हा पूर्ण गजबजलेला असा भाग असला तरी सुद्धा बिबट्याने उडी मारल्यावर ही व्यक्ती जी आहे ती यामध्ये जखमी झाली आहे। कर्मचारी आहे वन विभागाचा आणि आता पुन्हा एकदा वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। तर हा सगळा काही झाडीचा परिसर आहे। तर पुन्हा एकदा आता बिबट्या इथे कुठे लपून बसलाय का तर याचा शोध घेतला जातोय। तर या बिबट्याला डाट लागलेला आहे त्यामुळे तो बेशुद्ध होऊन कुठेतरी पडला असावा आणि त्यासाठी आता वन विभागाच्या पथकाकडनं इथे दाट झाडीमध्ये त्याचा शोध घेतला जातोय। डाट लागल्यानंतर बिबट्या कुठेतरी बेशुद्ध होऊन पडलेला असावा आणि त्यामुळे आता हा शोध घेतला जातोय। एका ठिकाणी बिबट्या आहे अशी माहिती मिळाली त्यामुळे संपूर्ण पथक जे आहे ते आता इथे निघालेला आहे। आपण पाहतोय बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये वन विभागाचा एक कर्मचारी देखील जखमी झालाय। मात्र नाशिकमध्ये अद्यापही ऑपरेशन बिबट्या सुरू आहे। अगदी हाती आलेला बिबट्या त्यांच्यावर तुरी देऊन या ठिकाणी पळाला। त्यानंतर आता पुन्हा एकदा बिबट्याचा शोध घेतला जातोय। इथे छोटे बंगलो आहेत, झाडी आहे, या परिसरात पार्किंगचा एरिया आहे। या भागात कुठेही बिबट्या लपू शकतो त्यामुळे जशी माहिती मिळते तसं ह्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी पथक त्या ठिकाणी जात आहेत। अंधार पडायच्या आत या बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी देखील वन विभागाचा प्रयत्न असणार आहे। मात्र काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण इथे पाहतो की जाळीमध्ये अडकला होता हा बिबट्या, मात्र
जाळीच्या एका बाजूनं उडी मारून हा बिबट्या पळाला। आता हा गंगापूर रोडचा आणखी एक रस्ता आहे। संपूर्ण ही बाजारपेठ आहे, ही बंद करण्यात आली, दुकानं बंद करण्यात आली आहेत। सर्वसामान्य नागरिकांना इथून बाहेर पडण्यास सांगण्यात आलेलं आहे। तर आता पुन्हा एकदा या ठिकाणी शोध घेतला जातोय। इथे काही लोक होते त्यांना देखील आता बाजूला केलं जाते, काही विद्यार्थी आहेत त्यांना देखील बाजूला केलं जाते, कारण त्याच परिसरामध्ये कुठेतरी आता बिबट्या आहे। तर या रेस्क्यू टीम बरोबर अजूनही गिरीश महाजन या ठिकाणी आहेत। गिरीश महाजन हे कोणतेही धाडसी काम करण्यासाठी नेहमीच पुढे असतात। आपला मंत्रिपदाचा आब बाजूला ठेवून ते यामध्ये रेस्क्यू टीम मध्ये देखील सहभागी झाले। तर ही रेस्क्यू टीम आहे। तुमच्या समोर बिबट्याने लोकांवर हल्ला केला, आपण जाळी धरून तो 7-8 लोक या ठिकाणी कर्मचारी सिव्हिलियन हे या ठिकाणी जखमी झालेले आहेत। अतिशय चिडलेला तो होता, गर्दी त्यातून तो फार चिडलेला होता आणि म्हणून त्याला पकडताना खूप कसरत करावी लागली। पण नेमकं जाळीतून पडताना त्याला जे इंजेक्शन दिलं गेलं, त्या बंदुकीने मारलं गेलं, ते बरोबर अचूक लागलं आणि त्यातून तो लगेच 5 तुमची भावना काय? समोर अचानक तो आला होता, मला काही वाटत नाही त्या बाबतीत। चिंता करत नाही, फक्त मला वाईट याचं वाटलं की त्या ठिकाणी तो निसटला कसा, म्हणजे आम्ही सगळे 7-8 जण असताना तो त्या ठिकाणी निसटला, पण अगदी छोट्याशा जाळीला आणि भिंतीच्या मध्ये 5-6 इंचाचं अंतर असेल, त्यातून तो जोरात निघाला आणि ते जाळी बाजूला करून तो निघून गेला। याचंच मला वाईट वाटतं, अन्यथा त्याला त्या ठिकाणीच आम्ही पकडला असता। पण तो पळत असताना त्याला आमच्या शूटरनी ते इंजेक्शन दिलं, शूट केलं आणि त्यामुळे ते इंजेक्शन त्याला अचूक लागलं आणि 7-8 मिनिटांमध्येच तो आम्हाला पुढे गवतामध्ये पडलेला 7-8 लोक आम्ही शोधत होते, त्यावेळेला तो दिसला। या सगळ्या यंत्रणांच्या अगोदर आपण पोहोचलात आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न आपल्या स्वतःच्या माध्यमातून झाला, अशा पद्धतीनं सगळ्या यंत्रणांनी सतर्क राहावं अशा सूचना असतील का? निश्चित। आता कोणी म्हणतंय 2 आहे तिथे पिल्लं, त्या ठिकाणी 2 बिबटे आहेत, कोणी म्हणतं 1 आहे, अजून थोडी शोधाशोध आम्ही या ठिकाणी करू। पण आता एकाला तरी आपण जेरबंद केलेला आहे, दुसरा अजून कुठे, आधी लोक सांगत होते, तुम्ही दाखवलं होतं की 2 बिबटे आहेत या ठिकाणी, पण सध्या तर आपल्याला एकच हा आढळलेला आहे, सापडलेला आहे। निश्चित आमचे वनरक्षक टीम त्या ठिकाणी जखमी झालेली आहे। जाळी लावली असताना बघितलं असेल, मी त्या ठिकाणीच होतो, पण त्यांनी एकावर अटॅक केला, जाळीतून सुद्धा त्यांनी त्याला जोरात पंजा मारला, त्या तोंडाला सगळं ओढलं गेलेलं आहे, स्किन निघालेली आहे। बाकी काही लोक आहेत, त्याच्यापूर्वी 5-7 जण कर्मचारी आहेत, सिव्हिलियन आहेत, ते सुद्धा जखमी झालेले आहेत। मी त्यांना थोड्या वेळात हॉस्पिटलला बघायला जातो। हे जे जखमी झाले त्यांना सरकारकडनं काही मदत वगैरे? नाही, तरी किती गंभीर आहेत, कशा स्वरूपाची जखम आहे ते बघून आम्ही निश्चित नियमानुसार त्यांना मदत करू। भाऊ, आपण आपत्ती व्यवस्थापन खातं देखील आपल्याकडे आहे, नाशिकमध्ये पिंजऱ्यांची संख्या वाढवणं असेल किंवा या कर्मचाऱ्यांची कॅबिनेटमध्ये परवा चर्चा झाली, वनमंत्री गणजी नाईक सांगत होते, मी त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की हा थोडासा बिबट्याचा जो भाग आहे हा आपत्तीमध्ये येतोय, तर तो माझ्याकडे थोडा सोपवा, म्हणजे मग मलाही त्यामध्ये काय करता येईल, अधिक मदत करता येईल, त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करू। आणि हे सगळे जे बिबटे आहेत ते सध्या सगळे म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी यात अगदी मोकळे फिरत आहेत, कॉलन्यांमध्ये कुत्रे उचलून घेऊन जात आहेत, लहान मुलं अटॅक करतायत। मला वाटतं तात्काळ यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल,
कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर चर्चा झाली, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खरं म्हणजे याची संख्या कशी थांबेल, कारण एक मादी एका वर्षामध्ये 2 वेळा ती जन्म देते आणि एका वेळेला 4-4 पिल्लांना जन्म देते, म्हणजे एका वर्षामध्ये जर 8-8 पिल्लं वाढली तर यांची संख्या कशी होईल त्याचा विचार आपण करू शकतो. पण ते कसं थांबवता येईल, ज्यांना पकडून जेरबंद करून सुरक्षित स्थळी कसं पाठवता येईल, अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि नजीकच्या काळामध्ये या संदर्भात निश्चित याच्यावर कारवाई होईल. नाही, मला वाटतं मॅनपॉवर वाढवावी लागेल, पिंजरे वाढवावे लागतील, हे त्या सर्व करावं लागणार आहे. आणि अनेक ठिकाणी तर जंगलतोड उचललेली आहे, त्यांना जंगलामध्ये आता काही खायला मिळत नाही आणि म्हणून मग ते कुत्र्यांच्या शोधामध्ये येतात. काही ठिकाणी काही बिबटे मॅनिटर झालेले आहेत, ते लहान मुलांना उचलून घेत आहेत, जनावरांना धरतायत रस्त्यावर येऊन. म्हणून मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे. दहशत यामुळे सगळे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि म्हणून याचा बंदोबस्त लवकर करावा लागेल आणि आम्ही तो निश्चित करण्याचा प्रयत्न करू. काय त्रुटी जाणवल्या रेस्क्यू करत असताना नागरिकांच्या काही नाही, नागरिकांनी खरं म्हणजे अशा वेळेला थोडा संयम ठेवला पाहिजे. एवढ्या हजारोच्या संख्येमध्ये सगळे लोक आमच्या टीमच्या मागे पळत आहेत, ते बघायला पळत आहेत आणि त्यामुळे मग तो बिबट्या जो अधिक चिडतोय, तो फारच चिडलेला हा बिबट्या, तर त्यामुळे मग तो पकडायला सुद्धा थोडी समस्या निर्माण होते, त्याच्यामध्ये पण समस्या निर्माण होते, सहजपणे ते पकडता येत नाही. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी नागरिकांना आवाहन करेल की अशा परिस्थितीमध्ये फार आवाज न करता, फार गोंधळ न करता आपण जे आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना काम करू द्यावं. त्याच्यावर तोही एक उपाय आहे, परवानगी आम्ही घेणार आहोत. कारण इतक्या स्पीडने आणि इतक्या वेगाने जर यांचं प्रजनन वाढत गेलं, यांचे सगळे बिबटे वाढत गेले, एका वर्षात एक मादी जर त्या ठिकाणी 8-8 पिल्लांना जन्म देईल तर मला वाटतं संख्या खूप वाढणार आहे पुढच्या काळामध्ये. आणि म्हणून मला वाटतं त्याच्यावर काहीतरी उपाय आपल्याला निश्चित करावा लागेल आणि सुरक्षित स्थळी राखीव फॉरेस्ट आहे किंवा गुजरातमध्ये अंबानीजींचं ते एक वनतारा आहे, अशा सुरक्षित ठिकाणी त्यांना आपल्याला पाठवलं तर ते अधिक सोयीचं होईल. त्या संदर्भामध्ये आम्ही परवाच कॅबिनेटमध्ये खूप सविस्तर चर्चा केली आणि लवकर निर्णय या बाबतीमध्ये होईल. सर्वप्रथम अभिनंदन, तुम्ही कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून इथपर्यंत पोहोचलात आणि तुमचे सर्व कर्मचारी देखील पोहोचले. तुम्ही स्वतः धाडस दाखवून त्या भिंतीवर उभे राहिलात आणि कर्मचाऱ्यांना तुम्ही मार्ग दाखवतात पुढे गेला म्हणून. काय सांगायला याच्याबद्दल? काय सांगायचं तरी माझं कामच आहे. मी सांगलीला एक क्रोकोडाईल पार्क होता, त्यातून मी 2 किलोमीटर पोहत गेलो होतो, पाण्यातून पूर आला होता त्यावेळेला, आपण बघितलं असेल. लँड स्लायडिंग झालं त्यावेळेला 8-9 किलोमीटर मी रात्री 1-2 वाजता मी वरती चढून गेलो, कोणीच नव्हतं सोबत. मी एकटा, मला या विषयाचं काही फारसं वाटत नाही. मी कुठेही काही असलं तर धाडस करण्याचा माझा स्वभाव आहे. कर्मचाऱ्यांनी यांचं चांगलं धाडस त्या ठिकाणी दाखवलं, म्हणजे बिचारे जखमी झालेत, काही गंभीर जखमी पण आहेत, पण त्यांनी कुठे ते मागे हटले नाहीत आणि शेवटी हा बिबट्याचा जेरबंद झालेला आहे. पण यापुढे अशी घटना घडू नये यासाठी काय करता येईल याचा निश्चित शासन विचार करत आहे. वेळच मिळाला नाही. आता मी इथे बिबट्याला पकडताना वनमंत्र्यांना फोन करावा मी काय करू असं विचारता येत नाही आणि विचारण्याची आवश्यकता पण नाही. वनमंत्री सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहेत. पूर्ण शासन, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, परवा अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, यांनी सुद्धा खूप मोलाच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सक्त आता सूचना दिलेल्या आहेत. अधिकाऱ्यांना सुद्धा तात्काळ कारवाई करावी असंही त्यांनी म्हटलं आहे. पण यापुढे जाऊन मी सांगेल की हा विषय आपत्तीचा आहे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री मी आहे आणि म्हणून मी म्हटलं की हा विषय माझ्याकडे थोडा सोपवा, की तात्काळ मला काय करता येईल, प्रिकॉशन काय घेता येईल, ही सगळी वाढलेली संख्या यांना पकडण्यासाठी काय करता येईल, या संदर्भामध्ये मी गांभीर्याने लक्ष घालेल. मध्यंतरी वनमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की बिबट्याची वाढलेली संख्या बघता वनतारा हा एक चांगला पर्याय आहे, त्यांनी ते संपूर्ण बिबटे घेऊन जावे. काय निष्कर्षापर्यंत आलं शासन? नाही, मला वाटतं सुरक्षित स्थळी रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये किंवा वनतारामध्ये, पण ते एवढे सगळे बिबटे जमा करायचे, कारण याची संख्या आता हजारात सांगितलेली आहे, आपणच सांगितली परवा, याची संख्या हजारामध्ये या ठिकाणी आहे. याच्यावर खरं म्हणजे मलाही वाटतं की याची संख्या कमी कशी होईल, ही वाढणार कशी नाही, या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा जंगलामध्ये आता त्यांना शिकार मिळत नाही आणि म्हणून हे गावाकडे वस्तीकडे सगळे वळालेले आहेत. हे कुठेही मग लहान मुलांना अधिक त्याचा इजा पोहोचते. कुत्रे तर पाळीव कुत्रे असतील त्यांना अगदी ओढून ते त्या ठिकाणी घेऊन जातात, हे आपण बघितलेलं आहे. छोट्या मग जनावरं असतील, गाई बकऱ्या आहेत ग्रामीण भागामध्ये, यांच्या शिकारी त्या गावात घुसायला लागलेले आहेत. मला वाटतं कायमस्वरूपी याच्यावर निश्चित आपल्याला विचार करावा लागेल आणि इलाजही करावा लागेल. थँक्यू.